म्हणून लिंगायत लोकांना भटकायचं गरज नाही. देवासाठी तर अजिबात नाही. भटका, परंतु वस्तूसाठी भटका, व्यवहारासाठी भटका, परंतु देवासाठी मात्र बिलकुल भटकायचं नाही. जय नमः पार्वते हर हर महादेव. सांब सदा शिव, 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 श्री गुरु बसवा लिंगाय नमो, श्री गुरु बसवा लिंगाय नमो, श्री गुरु बसवा लिंगाय नमः, श्री गुरु बसवा लिंगाय नमः, शिवाय नमो नमः शिवाय, शिवाय नमो नमः शिवाय, शिवाय नमो नमः शिवाय, शिवाय नमो नमः शिवाय, शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम, 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की, महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरु संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की, वैराग्य निधि अक्कमादेवी माता की, त्रैलोक्य संपदाल्लेख्य समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः.
यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। विक्कोकमकर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात नित्यनेमाप्रमाणे अनेक संत विचार आम्ही ऐकत आहोत। ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये गुरु महागुरु सद्गुरु जो लाभान्वित झालेले नाहीये, तर म्हणतात गुरु नसेल जीवन शुरू नाही। म्हणजे आपण जन्माला येऊन सुद्धा काही मतलब नाही अशा प्रकारच्या बोध शरण संत महात्मा पुरुष आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। या पद्धतीनं प्रतिनित्य अनेक विचार आपण ऐकत आलेला आहात। दर दिवस येणाऱ्यांना माहिती असतो, लिंक त्यांना माहिती असते, परंतु ज्यावेळी नवीन आलेले असतात ना, या ठिकाणी त्यांच्या लक्षात येणे थोडासा अवघड होते। तरी सुद्धा वेगळं प्रसंग मी या ठिकाणी बोलत राहतो, कारण प्रासंगिक अनुसार ऑटोमॅटिक त्या ठिकाणी स्फुरण होत असतात। आम्ही विचार करत नाही की या ठिकाणी येऊन हेच आपण बोलावं, हे विचार करून कधीच येत नसतो आम्ही। इथं आल्यानंतर तिथं जो वातावरण ज्यावेळी जो प्रकारे निर्माण होतात, त्या वातावरणाच्या अनुकूल आपला विचार त्या ठिकाणी उत्पन्न होत असते। आता गरज काय आहे? म्हटल्याप्रमाणे आयुष्यामध्ये अनेक जोड आपण लावून घेतलेले आहे। जोड कशा करता? विचलित होऊ नये, अनुकूल व्हावे, आम्हाला साथ मिळावं, अशा प्रकारचे विचार करून वस्तू आणि व्यक्ती जोड लावून घेतो। वस्तूचा जोड आणि व्यक्तीचा जोड। तुमच्या गावातून इकडे येता वेळेस काय काय जोड लावला? वस्तूचा जोड लावलेले आणि व्यक्तीचा सुद्धा जोड लावलेले। 10-15 व्यक्ती एखादी आपल्या सोबत तयार झाल्यावर कोणता गाडी बांधावं तुमच्या लक्षात येते। क्रुझरचा व्यवस्था करतो। एक 4-5 व्यक्ती असेल, छोटासा कारचा व्यवस्था करतो।
एक दोघाही असेल जवळ असेल, हिरो होंडाचा व्यवस्था करतो. गाडी भी नाही, लोक भी नाही, आखरी महामंडळाचा विचार करतो. आयता मिळते महामंडळ महिलांसाठी. तुम्हाला फ्री आहे ना? हा, फ्री आहे. हे काळा चष्मा लावल्यामुळं फ्री आहे. हा, वयाप्रमाणे त्यांना फ्री आहे. हा, कर्नाटकमध्ये काहीच पैसा नाही, पुरच फ्री आहे. आता सकाळी सकाळी बोलत होते आमच्या माणूस, आपले उमाकांत कंडक्टर आहे, बीदरहून गुलबर्गाला गेले. किती बाया? 42 बाई, 42 महिला. काय काम होतं? काहीच काम नव्हतं, परंतु कपड्याचा बाजार करण्यासाठी ते गेले होते. 42 महिलांमध्ये कपडा किती खरेदी करावं माहितीये का? एक 500 कपडा खालीवरी करून एक वस्त्र घेतले, एक लुगडं, एक साडी. किती लोक गेले एक साडी घ्यायला? कशा करता? फुक्कट आहे. फुक्कट आहे म्हणून गप्पा गोष्टी करत तिथपर्यंत गेलेत आणि वापिस आले. त्याप्रमाणे व्यक्तीचा जोड आणि वस्तूचा जोड, काहीतरी आपल्या जीवनामध्ये फायदा होण्यासाठी तळमळ करावा माणूस. वेळ वाया घालू नये. कण आणि क्षण हे दोनों फार महत्वाचं आहे. कण कण सुद्धा महत्वाचा आहे, एक एक क्षण सुद्धा महत्वाचा आहे. बीती हुई बात, खोए हुए वस्तु, खोए हुए धन, खोए हुए समय, मरे हुए आदमी, इसका बारे में जो सोचेगा कभी सुखी नहीं होगा. मराठीमध्ये बोलतात ना, जाण्याआधी जतन, मरण्याआधी लोभ. वेळ गेल्यावर विचार करून मतलब नाही. आणि हे महत्वाचा वेळ आपल्याला कशासाठी या ठिकाणी भेटलेले आहे, थोडासा आपण करावं, विचार करायचं. म्हणून आयुष्यात आपल्याला जोड लावायचा आहे. दर्शन नंतर घ्या, तिकडे जाऊन. दर्शनाचा अर्थ फक्त पाय पडणे नाही, हे बी तुमच्या लक्षात द्यावं. फक्त डोकं ठेवणं दर्शन नाही. दर्शन म्हणजे काय? ज्या वेळे तुमच्या लक्षात येते, ज्या वेळे लक्षात आल्यानंतर समजून घ्यायचं आम्हाला दर्शन घडलं. लक्षात येत नसेल तर दर्शन झालेले नाही. लक्षात यावं. अकबर आणि बिरबल, बिरबलला शिक्षा द्यायचं होतं, एक शिक्षा द्यायचं होतं. बिरबल सांगितलं, शिक्षा द्यायचं असेल
आपल्या या बसल्यांपैकी कोणाला तरी एक व्यक्तीला उठवा आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला शिक्षा जे सुनवाई करतील ते शिक्षा स्वीकार करावं. बिरबलला सांगितले तुमच्या मनानं कोणाला बी उठवा. कोणाला बी उठवा म्हटलं तर एका गरीब, त्याच्याजवळ बिलकुल पैसा नाही, एक नया पैसा नाही, एवढा परिस्थिती गंभीर असलेले एक व्यक्तीला उठवलं. उठ म्हटलं, तू जो शिक्षा तू सांगतील ते मी भोगायला तयार आहे. मी कथामध्ये कथा सांगू लागलो, लक्षात ठेवा. ते महाराज आल्यामुळं. आणि ते व्यक्ती उठून म्हणाल, राजा साहेब 2 पैसाचा दंड लावा म्हणले त्याला. किती? 2 पैशाचे. श्रीमंत व्यक्तीला एखादी उठवला असेल तर किती दंड लावत होते? 1000-2000 रुपये दंड लावत होते. करोडोपतीला उठविला तर 1 लाखाचा दंड लावत होते. अब्जोपतीला उठवला तर 1 कोटीचा दंड लावत होते. तस प्रवचन करायचं असलं तरी सुद्धा असल्या प्रकारचे करोडोपती पाहिजे. म्हणजे भारी भारीचा शब्द निघते, नाहीतर उगा सोप्पा भाषा कोणता तरी लुडू लुडू चालत राहते. लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला काय सांगत होतो मी, हा, दर्शनाचं महत्व. म्हणजे आडवा आडवा आल्यामुळं दर्शनाचं महत्व. तुम्हाला सांगत होतो, जोड कोणाच्या जोड लागल्यानंतर त्यांच्या आयुष्याला महत्व येते. वस्तू आणि व्यक्ती, आणि आयुष्यभर वस्तूचा जोड आणि व्यक्तीचा जोड लावतो. आणि जोड लागल्याने आपला वैभव वाढला का? विचार करायचा गोष्ट. अक्कामादेवी, जनाबाई, मीराबाई, असे प्रकारे अनेक माता ना व्यक्तीचा जोड लावून घेतले ना वस्तूचा जोड लावले. फक्त ईश्वरांची जोड साधवले. म्हणून आतापर्यंत त्यांच्या किंमत आपल्याला करताच येत नाही, तेवढा महान किंमत आहे. ना जोड आहे ना तोड आहे. असा जोड लावले त्याला तोडच नाही. म्हणून आतापर्यंत त्यांच्या गुणगान अजूनही आपण करत राहतो. लक्षात झालं? तसा प्रकारे अनेक साधू संत योगी पुरुष जगाचा जोड न लावता जगदीश्वरांचा जोड लावले. हे बघा, हे माळ आहे. झाडात असताना ह्याचं किंमत वेगळं होतं. झाड सोडून माळ तयार झाल्यानंतर याच किंमत वाढले. तेवढंच नाही, या माळाचा किंमत काही व्यक्ती त्या वस्तूचा जोड लावल्यानंतर त्या वस्तूचं किंमत वाढते. काही व्यक्ती त्या वस्तूचा जोड लावल्यानंतर त्या वस्तूचं किंमत कमी होते. एक अनपढ मुलगी, न शिकलेले मुलगी, गरीब लेकरू, एक मोठा श्रीमंताचा जोड लावल्याने लग्न लागल्याबरोबर
त्याची किंमत वाढली की नाही? वाढले. गरीब आहे, एक 500 एकर जमीन आहे, गाडी घोडा बंगला व्यवस्थित आहे, 10 मजली बिल्डिंग आहे, आणि ह्याच्या आई वडिलांकडे बिलकुल काहीच नव्हतं. लग्न ठरलं, सावधान समयो झालं, नंतर लग्नाच्या अगोदर त्याला विचारलं असेल तर, किती पैसावाली आहेस तू, कुठला पैसा काय, आमचं काय नाही. जोड लागल्याबरोबर तुझं पैसे किती आहे, बेगिनती पैसा आहे. घर किती आहेत, 50 घर आहे. गाडी किती आहेत, मर्सिडीज गाडी आहे, MG हेक्टर आहे, आडी कार आहे, 50 कार आहेत. कोणाचं? माझं आहे. कशामुळं? त्या श्रीमंताचा जोड लावल्या कारणाने या मुलीचं वैभव वाढलंय. तेवढंच नाही, साधारण गोष्ट, बराच वेळ मी बोलतो. मीठ कसं किलो आहे? मीठ म्हणजे नमक 10 रुपये किलो आहे. बदाम 1000 रुपये. वाढले म्हणा भाव, तुम्हाला माहित नाही वाटले बरंच दिवस. 1500 रुपये झाले. काजूची किंमत 1200 रुपये झाले, वाढले. नमक म्हणजे नमकचं किंमत 10 रुपये, त्याचं किंमत 1000-1500 रुपये. किराणी दुकानावर जाऊन 1 किलो नमक द्या, एक मेन कपडा घालून घेऊन ते ठेवून झोकून देतो. ते प्लास्टिकचं किंमत 10-15 रुपये किलो, आणि नमकची किंमत 10 रुपये किलो, रद्दी पेपरची किंमत 10 रुपये किलो, आणि ह्याचं बी 10 रुपये किलो. आणि ते पेपर ठेवून त्याच्यावर ते टाकून झोकून देतो. त्या नमकच्या वजनामध्ये ते कागद बी तेवढंच किंमतीनं विकतो. आणि एक बदाम साठी येतो व्यक्ती, 1 किलो बदाम द्या, आणि ते 10 रुपये वजन असलेले कागद ते ठेवतो तराजूवर, आणि त्याच्यावर बदाम टाकतो, आणि त्या बदाम टाकल्यामुळं कागदाचं किती वजन वाढलं? 1500 रुपये किलो. 10 रुपये किलोच्या कागद किती विकले? 1500 रुपये किलो विकलं. कशामुळं? त्याच्या जोड लावल्या कारणानं, बदामाच्या संगतीमुळं, काजूच्या संगतीमुळं. काही वस्तूचा जोड लावल्यानं त्याची किंमत कमी होते, काही वस्तूचा जोड लावल्याने त्याची किंमत वाढते. असा किंमत करता येत नाही अशा प्रकारच्या वस्तूचा जोड आपण लावायचा म्हणजे ईश्वराची जोड लावायची. विश्वाचा जोड, विश्वनाथाचा जोड, त्याला तोड नाही असा जोड लावा, त्याला तोड राहू नये. सर्व काही तुम्ही देऊन टाका जगामध्ये, परंतु तुम्हाला मात्र त्यांना देऊन टाका. ज्या प्रकारे हे बघा, आपल्या आयुष्यात ईश्वर रूपी ज्यावेळी आपला जोड लागतो त्या व्यक्तीला बिलकुल काही कमी पडत नाही. ईश्वर जोड असल्यावर काय कमी पडणार आहे? आम्ही श्रीमंत, आम्ही श्रीमंत. तुकाराम महाराज म्हणायचे आम्ही श्रीमंत.
कशा करता श्रीमंत? पांडुरंगाचा जोड मी लावून घेतल्यामुळं मी श्रीमंत. त्यांच्या महती माहिती व्हावं म्हणून तुकाराम महाराजाचं रामदास स्वामी सांगितलं, तुला काहीतरी सेवा करून घ्यायचं असेल तर एकदा देऊला गेल्यानंतर तू काय कर, तुकोबारायांचा सेवा स्वीकार करून घे म्हटले. देऊला तिकडे कधीतरी गेला ना, त्यावेळेला तुला सेवा करून घ्यायचं असेल तुकोबारायाकडून तू सेवा करून घे. शिवाजी महाराजाला काय माहिती नव्हतं हे त्यांच्याकडं गडगंच संपत्त आहे किंवा नाही. तुकाराम महाराजावर काहीच नाही, तरी राजाला काही माहिती नाही. परंतु गुरुजी ज्यावेळी बोलतात म्हटलं तर काहीतरी तिथं व्यवस्था छान असेल असा विचार करून 8,000 सैन्य, 8,000 घोडे, बघा तेवढं पब्लिक सैन्य, तेवढा सैन्याला घेऊन बिडार घातले बाजूला आणि व्यक्तीला पाठवून दिले, शिवाजी महाराज आलेले आहेत, तर यांच्यासोबत एवढं सैन्य आहे, त्याकरता सर्व व्यवस्था व्हायला पाहिजे. 8,000 घोड्यासाठी डाळ वगैरे पाहिजे ना त्याला, चना पाहिजे. आपल्या मठामध्ये महाराज असताना अशा प्रकारचे घोडे भारी भारी घोडा राहत होते. घोड्याला 1-1 तास मालिश करायचं महाराजजी, घाम सुटावं त्या प्रकारे मालिश करायचे म्हणे. आम्हाला गाडी म्हटली की आवड, महाराजाला घोडं म्हटली की आवड. भारी भारी गाडीमध्ये बसावं वाटते आम्हाला बी, परंतु भारी भारी घोड्यावर बसावं वाटत महाराजांना. बघितले म्हणा महाराज, बघितले म्हणा घोडं, 1, 2, 3 घोडं राहत होते मठामध्ये. तेवढंच लाड, ते घोडं सुद्धा गुरुमाऊलीला तेवढंच लाड करत होते. महाराज शिवाधीन झाल्यानंतर ऋषिकेश मध्ये ते चारा खाल्ला नाही 3 दिवस, डोळ्यातून अश्रू गळत होते म्हणा त्या घोड्याला. म्हणजे हे प्रत्यक्ष तमलूरचे भक्त मंडळी पाहिलेले आहेत. एवढा जीव त्या माऊलीच्या प्रती ते घोडं सुद्धा एवढा निष्ठा बाळगले होते. त्याप्रमाणे 8,000 घोड्याचं इंतजाम तुकोबारायाजवळ काय येऊन सांगितले, 8,000 घोडे, 8,000 सैन्य आहेत, सगळं व्यवस्था व्हायला पाहिजे. बिलकुल होऊन जात, काही काळजी करू नका. करेक्ट 12-1 वाजता तुम्ही हजर व्हा. 1, 2, 3 तास टाइम सगळं तयारी करण्यासाठी. 12-12:30 वाजता सगळे सैन्य सुटले. तिथं येऊन पाहतात झोपडी, छान झाकलेली बी नाही, अशा प्रकारच्या झोपडपट्टी. त्यांनी म्हटलं असं कसं, तयारी आहे, तुकोबारायचं घर कुठं आहे, हेच त्यांचे घर आहे. ज्यावेळेस सगळ्यांना वाटप सुरू झाली त्यावेळेला सर्व घोड्याचा इंतजाम, सगळा सैन्याचा इंतजाम कुठून, त्या झोपडीमधून. जोड कोणाचं होतं त्याला, पांडुरंगाचा जोड, ईश्वराचा जोड. ज्यावेळी ईश्वराचा जोड असते त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा काही कमी त्यांना घाबरतच नाही. पहिली गोष्ट लक्षात आलं का? त्याप्रमाणे जो व्यक्ती गुरुमाऊलीला सुद्धा ते निष्ठा बाळगले, त्यांच्याही सुद्धा जीवनामध्ये आम्ही हे प्रभाव पाहिलेले आहोत. लक्षात आला का?
पूर्वीचे महाराज कुठं प्रसाद घ्यायचा असलं तर एकटीचे खात नव्हते, ते सर्व लोकांना घेऊन सगळ्याला यांच्या थालीमध्ये जे येते ते सगळ्यांच्या थालीमध्ये यायला पाहिजे. आता आमच्या थालीमधलं तुम्हाला दिलं तर तुम्ही घेऊ शकत नाही. आता तुम्ही घेऊ शकत नाही. त्यांच्या थालीमध्ये असलेले तुम्ही सोडू शकत नाही. दररोज पोळी, दररोज तूप, दररोज सगळं व्यवस्था. गेल्या ठिकाणी बिन्नावा, पोळ्याचाच बिन्ना, आणि इथं वाढल्यानंतर फक्त महाराजासाठी थोडासा काही काही माऊली तूप करून ठेवलं असलं तर नाही नाही, सगळ्याला वाढून ये असं म्हणायचं. एक अर्धा छटाक तूप असलं तरी सुद्धा सगळ्याला थेंब थेंब का होईना, परंतु सगळ्याला पोहोचल्याशिवाय प्रसाद होत नव्हतं. आणि एक माई काय केले, महाराजासोबत एक दोन माणसं, किती माणसं येणार आहे असं विचार करून त्यांनी तयारी केली. एक 5 माणसाचं तयारी. आता महाराजांचं पूजा पाठ वगैरे सगळं झालं होईपर्यंत 100-200 माणसं येऊन त्या ठिकाणी बसले. हे बिदरचं घटना बोलतो तुम्हाला. 150-200 पब्लिक त्या ठिकाणी बसल्यावर महाराजांचा विचार असा की घेतल्याशिवाय प्रसाद घ्यायचा नाही. हा बसा, तुम्हाला नाही, महाराज म्हणत होते. हा बसा बसा, घ्या बसा, लावा थाली, लावा पत्रोळी. आता ते माय घाबरली. आम्ही एक एक कण दिलं तरी सुद्धा यांना पोहोचू शकत नाही. एक एक छोटे छोटे चहाच्या पत्तीच्या चमचे घेऊन बी वाढलं, परंतु सगळ्यांना मिळते की नाही मिळते आम्हाला सांगता येत नाही. महाराज तर बसा 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 म्हणतात. महाराज आता कसं करावं विचार केले. येऊन साष्टांग दंडवत घातले. अप्पाजी कसं करायचं, काय झालंय. आता बोलायला सुधरत नाही ते माईला. काय घाबरू नको म्हटलं, तुला वाटते मी फक्त 5 माणसाचा स्वयंपाक केलो, या लोकांचा कसा करावा. म्हणून महाराज अंगावरचा एक दस्ती काढला, घेतला, त्या भोगणीवर झाकून टाक, थोडं 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 काढत राहा, त्याला उघडं करू नको म्हणले. जवळजवळ 350 भक्त त्या ठिकाणी प्रसाद खाल्ले. अजून उघडून पाहिलं तर अजून 5 माणसाचं शिल्लक तसंच होतं. कशा करता, जोड ईश्वराची आहे. ईश्वराचा जोड असल्यामुळं तिथं तोडच नाही. लक्षात आलं का. थोडस बी दुधामध्ये विरजन पडलं, अख्खा दूध काय होते, दही होते. तसा आमच्या आयुष्यामध्ये भक्ती रूपी प्रेम त्या ठिकाणी विरजन पडलं, अख्खा दही होऊन जाते. काय नो टेन्शन. एवढं घालायचं गरज नाही. एवढं पडलं तरी बी बस. काय अर्धा दही घालते का त्या दुधामध्ये. जास्त टाकलं तरी बी अजून परेशानी होते. जस्ट बाय सिंपल एवढंच, एक अर्धा चमच सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकलं तर पूर्ण दही बनून जाते. तसं थोडंसं बी प्रेम ईश्वराची तुम्ही केला आणि तुमचं संपूर्ण जीवन परिवर्तन होऊन जाते. जोपर्यंत तो नाही, परंतु तुम्हाला दिसत नाही. लक्षात आलं का, तुम्हाला दिसत नाही, परंतु जोड लावल्यानंतर आपोआप दिसते. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं तर बरं होईल. पूर्वीच्या काळामध्ये राजा लोक काय करत होते,
वेश बदलून, हा, ते काय म्हणतात त्याला, हे पोलीस सीआयडी लोक राहतात बघा, हा, सीआयडी लोक साधा ड्रेस घालून येतात. साधा ड्रेस घेऊन माणसासारखंच, आज ओळखूच येत नाही. आता तुमच्यामध्ये येऊन बसतात एक सीआयडी. सीआयडी म्हणतात त्याला. तसं राजा लोक त्या प्रकारे साधा वेश धारण करून सगळ्यांचा देखभाल करत होते, कोणाचं काय हाल चालले. आता तसं नाही. आता राजा लोक कसं येतात माहितीये का, पहिले चेक करतात, सगळं चेक करा, महार येवले म्हणून डांगरू पिटा पहिले. आणि तेवढंच नाही, त्यांच्या सोबत अजून काळा कपड्याचे सिक्युरिटी गार्ड, तुमच्यासारखे काळा चष्मा लावणारे, अजून असं असं बघणार. ते कुठं बघतात काही कळत नाही, ते काळा चष्मा मध्ये. तुम्ही कुठं बघलेलं मला कळणं गेले. तर अशा प्रकारचे आजकालचे राजा तेवढा सुरक्षितपणे येतात. पहिले सुरक्षाचा गरज नव्हते. विक्रमादित्य राजा देखभाल करण्यासाठी तो निघाला घोडा घेऊन. फिरत 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 एक गावात पोहोचला. तिथं एक मीटिंग भरले होते चौडीमध्ये. काय मीटिंग होत होती म्हटलं, एक व्यक्तीच्या, श्रीमंत व्यक्ती, त्यांना 3 मुलं होते. एक श्रीमंत व्यक्ती, त्याला 3 मुलं होते. भरपूर जमीन, भरपूर करोडो करोडो पैसा, अशा प्रकारचे बैल, गाय, बरेचसे वस्तू वाहन, सगळ्याचा वाटणी त्यांनी लिहून, विल लिहून मृत्यू पावला होता. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. नंबर 1 असलेले मुलाला अर्धा हिस्सा देऊन टाकायचं. नंबर 2 व्यक्तीला 4था हिस्सा देऊन टाकायचा. नंबर 3 व्यक्तीला 5वा हिस्सा द्यायचा. सर्व वाटणी व्यवस्थित केले होते, परंतु त्यांच्याकडे होते 19 घोडा. नंबर 1 मुलाला अर्धा वाटप करायचं आहे. 19 घोड्यामध्ये कसं वाटप करावं, अवघड आहे. 3 महिना अशा प्रकारचे लोटत लोटत गेलेत. काही हिसाब मिटना, काही वाटणी होईना, परेशान होते. आता अचानक घोड्यावर सवार होऊन या ठिकाणी तो आला. काय चालले तुमच्या भानगडी? 3 महिन्यामध्ये परेशान आहोत, 3 महिना झाले आम्ही परेशान आहोत. काय वाटणीच होत नाही. यांच्या वडील शिवाधीन होऊन 3 महिने झालेत, परंतु काही वाटणी व्हायला तयार नाही. काय वाटणीचं प्रॉब्लेम काय? अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. अर्धा हिस्सा त्यांना द्यायचाय, अर्धामध्ये अर्धा त्यांना द्यायचाय, त्याच्यामध्ये अर्धा त्यांना द्यायचंय. 3 हिस्सा आपल्याला करायचंय. 1/2, 1/2, 1/4, 1/5 अशा प्रकारचे करायचे. ठीक आहे, मी करतो तुमच्या वाटणी म्हटलंय. काय टेन्शन घ्यायचं नाही, मी वाटणी करतो. इतकं दिवस मिटला नाही, आता तुम्ही काय मिटविणार आहे? सगळं बरोबरी झालेत, परंतु 19 घोडा आहे तर त्याचा वाटणी व्हायचंय. ठीक आहे, घेऊन या घोडा म्हटले. 19 घोडा आणलेत. आणि यांचं एक घोडं होतं त्याचे. कोणाचं? त्या राजाचं. त्या 19 मध्ये एक घोडा त्याच्यामध्ये उभा राहिले. किती झाले? हिसाब करा. माय
नागापूरचे? नागापूर की कोणतं? हा, हिसाब करा, टाइम बघू नका, हिसाब करा. हा, झालं, जास्त वेळ घेत नाही मी. किती झाले घोड? ते टाइम बघलेले 8 झाले म्हणते. कोणाचा घोडा धरून 20 झालेत? राजाचा घोडा धरून 20. 20 घोड्यामध्ये त्याला अर्ध द्यायचं होतं, माझ्याकडून मी देतो. 20 मध्ये अर्ध किती? 10. आता 10 मध्ये अजून अर्धा हिस्सा करायचा आहे. किती गेले? 5. अजून ते किती राहिले? 5वा हिस्सा त्यांना द्यायचा होता, तिसरा नंबर वाल्याला. 20 घोड्यामध्ये 5वा हिस्सा किती होते? 4. हे 4 घे, 1 घोडा माझा मला दे, निघून गेले. त्याप्रमाणे ईश्वर कोणाचा नाही, परंतु ईश्वर रूपी नसताना सुद्धा आपल्या आयुष्यात तो उभा राहिलं, सगळं प्रश्न खतम होऊन जाते, काही शिल्लक राहत. फक्त जोड लावायचं. लक्षात आलं का? म्हणून साधू संत समाधान राहण्याचं एकमेव कारण होतं, एकमेव कारण ते ईश्वराला साथीदारी करून घेतलं. अंगावरी लिंग तुला भीती कोणाची, सोडी आता सोडी कल्पना मनाची. मनामध्ये कल्पना विकल्प येऊच नाही. विकल्प कशाला यायचं? काय गरज नाही. भीती कशाची? आता कुठंतरी जायचं असेल, एकट्याला जायला भीती वाटते की नाही? म्हणून अक्का महादेवी म्हणते, हशिवादडे भिक्षान्न गळुंट, त्रिशयादडे ಕೆರೆ ಹಳ್ಳ ಬಾವಿಗಳುಂಟು, ಶಯನಕ್ಕೆ ಹಾಳು ದೇಗುಲಗಳುಂಟು. महादेवी एकटीची निघाली होती, सोबत कोणी नव्हते माय. एकांगी होऊन, ते बी महिला, सुंदर कन्या, कितीतरी अडचणी, तरी सुद्धा लोक म्हणायचं कसं होईल तुझं जीवन. माय म्हणायचे, भूक लागल्यानंतर भिक्षा मागतो, ताण लागल्यावर असं नदी नाली पाहतो, त्रिशयादडे ಕೆರೆ ಹಳ್ಳ ಬಾವಿಗಳಂಟು. झोप आल्यानंतर पडीत पडलेले मंदिर आहेत, त्या मंदिरामध्ये मी शयन करतो. झोपताना तुला भीती वाटत नाही का? एकटीलाच भीती वाटत नाही तुम्हाला? भीती वाटू नये मला तर काय करा? कोंडे लावून घेऊन झोपाव. दरवाजा लावून घेऊन, कोंड्या लावून घेऊन झोपाव, भीती थोडं कमी होऊन जाते. परंतु तिथं दरवाजाच नाही, मग झोपाव कसं? कोंडी कुठं लावणार आहे? दरवाजाच नाही. पडीत पडलेल्या मंदिरला दरवाजा कुठं राहणार आहे? त्यावेळी माय म्हणते, माझा सोबत आत्मसंगातक्य चन्न मल्लिकार्जुन नीयन गुंटू. माझा सोबत मी एकटं झोपत नाही, माझा सोबत महादेव झोपते, महादेव माझा सोबत आहे. म्हणून मला कशाची भीती आहे? मला भीतीच नाही. तस वीरशैव लिंगायतांना सोबत कोण आहे? महादेव आहे. बाकीच्या लोकांना महादेव कुठं आहे? मंदिरामध्ये, डोंगरावर आहे, लांब आहे. आणि त्या महादेवाला आडवा पुजारी आहे. ज्या वेळे ते दरवाजा उघडेल त्या वेळेला तुमचा पूजा होईल, परंतु तुमचा दरवाजा हमेशा खुला आहे. हमेशा खुला आहे. कुठं आहे दरवाजा?
देहा की तिजोरी भक्ती साच ठेवा, उघडदार देवा आता उघड. हा? दरवाजे उघडायची बी गरज नाही तुम्हाला, देव उघडच आहे. गळ्यावरती आहे. तुमच्या सोबत देव झोपू लागले, तुमच्या सोबत देव फिरू लागले. लक्षात आलं का? हे फिरता मंदिर आहे. हे मंदिर फिरणारा मंदिर आहे. हा हा फिरणारं मंदिर माहितीये का? ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯವ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಬಡವನಯ್ಯ, ಎನ್ನ ಕಾಲೇ ಕಂಬ ದೇಹವೇ ದೇಗುಲ ಶಿರವೇ ಹೊನ್ನ ಕಳಶವಯ್ಯ. किती सुंदर बोलले. हा कुठं आहे मंदिर? मन्मास्वामीचं तिथं आहे मंदिर, परंतु ही एक मंदिर बनविले बसवण्णाने. पैसा असणारे लोक मोठे मोठे मंदिर बांधतील. माझ्याजवळ पैसाच नाही म्हटलं तर महादेव मला प्रसन्न होत नाही का? पैसा असलेले लोकांनाच महादेव प्रसन्न होते, नसलेले व्यक्तीला होणार नाही का? प्रश्न केलं, नंतर विचार केले. देहवे देगुला, हे देगुळ आहे. कोणतं? शरीर हा देगुळ आहे. दोन पाया त्या मंदिराचा खांब आहेत. हे दोन पाया मंदिराचा खांब आहे. डोका हा कळश आहे. शिरवे व्हन्न कळशवय्या, त्या मंदिराच्या कळशावर कावळा बसून घाण करू शकतो, परंतु या कळशावर कावळा बसू शकत नाही, घाण करू शकत नाही. बसलं तर बी जाऊन आपण आंघोळ करून देवाला दिवा लावतो. लक्षात आलं? दररोज बसते की कावळा? बसत नाही. बघा, ते मंदिर श्रेष्ठ की हे मंदिर श्रेष्ठ? हृदय भुवन करा आपुले सिंहासन. सिंहासन इथं आहे. किती भाग्यशाली आहात तुम्ही, किती सोपं करून टाकले तुम्हाला हे सगळ्या गोष्टी. परवा थोडासा मी बोललो, लाखो पब्लिक तिला पाहिलेत एकच वाक्य बोलल्यामुळं. काय वाक्य बोललो? आणि ज्या वेळेस झडकून बोलतो, ज्या वेळेस लोक जास्त बघतात, हळूहळू बोलली की जास्त लोक बघणं असं वाटायला मला बी. म्हणून इंदुरीकर महाराजाचे कीर्तन फेमस आहे. लक्षात आलं? झडकून बोलणारे पाहिजे, परंतु सहन बी करावं लागते त्या गोष्टीची. म्हणून लिंगायत लोकांना भटकायचं गरज नाही. देवासाठी तर अजिबात नाही. भटका, परंतु वस्तूसाठी भटका, व्यवहारासाठी भटका, परंतु देवासाठी मात्र बिलकुल भटकायचं नाही. का बरं? का? जवळच देव असल्यामुळं भटकायचं काय गरज आहे? हातामध्ये लोणी ठेवून तुपासाठी हुडकले म्हणे. हातात लोणी ठेवून घेऊन तूप पाहिजे, हो तूप पाहिजे, अरे तुझ्या हातामध्येच आहे. डोळ्यावर चष्मा ठेवून घेऊन चष्मा कुठं आहे की चष्मा कुठं आहे की चष्मा. तुम्हाला वाटत असं माझ्या मागे कशाला लागले महाराज? बरेचसे लोकांना चष्मा आहे. बगल मध्ये लेको, बगल में बच्चा, गाव सब धोंडे. लेकरला हातात घेऊन माझा लेकरू कुठं आहे, माझं लेकरू कुठं आहे, माझा लेकरू, अरे तुझं बगल मध्येच आहे. तसं लिंगायत लोकांचा हाल ते झाले. जवळ देव ठेवले, देव कुठं आहे, देव कुठं आहे, गेलं शाईबाबाला, गेलं तिकडे कोणता तिरुपतीला. अरे 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 अरे, भटकायचं काय गरज आहे? भटकणे, अटकणे, लटकणे एकच आहे. आपल्याच्या स्तुती, हे जे शिवकथा वाचक आहे ना, ते सगळे लोक आमच्या स्तुती करू लागले. ते मिश्राजी एवढा बोलले लिंगायत लोकांसाठी,
धन्य ते कुळ आहे, धन्य ते पवित्र कुळ आहे, महान आहे. आणि हे महान लोक, वीरशैव लिंगायत लोक, देवाला एवढा जवळ घेतले, एवढा जवळ घेतले, तेवढा जवळ कोणीच घेतला नाही, म्हणून ते स्तुती केली. त्यांनी स्तुती करू लागले, आम्ही भटकू लागलो. हल तुम्हाला कशासाठी हुडकायचंय? तुमच्या जवळच गुरु आहे, तुमच्या जवळच लिंग आहे, तुमच्या जवळच जंगम आहे. एक लिंग त्रयोर भागा गुरुलिंगम तो जंगम. म्हणून ज्याला भेटला नाही त्यांना भटकू दे. भेटल्यावर भटकायचं कशाला? भेटल्यावर भटकायचं कशाला? काही गरज नाही. म्हणून त्याला ओळखा, भेटले परंतु ओळखा. त्याला परिचय करून घ्या. आता म्हटले माय अभंग म्हटले, मी येत्या वेळेस एक अभंग म्हटले. कोणतं अभंग म्हटले? एक म्हटले अभंग छान म्हटले होते. म्हणजे एवढं जवळ असताना सुद्धा आम्ही परेशान आहोत. नाही नाही, दुसरे एक अभंग म्हटले, तुमच्या लक्षात आला नाही. असो, लक्षात तर आला, संपलं. तुमच्या लक्षात आले की नाही? पण आजपासून काय करायचं? भटकायचं नाही. परंतु समाधान होत नाही अप्पा. तिथं गेलं तर काय आहे की, तिथं गेलं तर काय आहे की, तिथं गेलं तर काय आहे की. रुद्राक्षीचा महिमा कोण सांगितलं? रुद्राक्षीचा महिमा कोण सांगितले? गुरुवाणी लिंग जंगमाची सेवा देई मज देवा. रुद्राक्षांच्या माळा भस्माला उभारे. कोण सांगितले महिमा? मन्मथ स्वामी सांगितले. मन्मथ स्वामी जवळ रुद्राक्षी आहे की नाही? तेवढा लांब जायचं काय गरज आहे? लक्षात आले की नाही? लईन लागून रुद्राक्षी घ्यायचं काय गरज आहे? तुम्हाला माळाच्या माळ रुद्राक्षी या ठिकाणी भेटू लागले मन्मथ स्वामी जवळ. एवढं पोहोचलेले संत आहे. रुद्राक्षीसाठी भटकू नका, लिंगसाठी भटकू नका, गुरुसाठी भटकू नका. लक्षात आलं का? तीर्थसाठी भटकायचा नाही, प्रसादासाठी भटकायचा नाही. प्रसाद घ्या, प्रसाद द्या, प्रसाद कशाला मागे लागायचं? अष्टावरण तुमच्या जवळ असताना हुडकायचं कशाला? काही गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तीर्थ आहे, प्रसाद आहे, गुरु आहे, लिंग आहे, रुद्राक्ष आहे, मंत्र आहे, तीर्थ आहे, प्रसाद आहे. सर्व अष्टावरण आपल्या जवळ आहे. जवळ आहे, परंतु फक्त ओळखायचं आहे. नाहीतर त्या खिरीमध्ये असते बघा ते चाटू, खिरीमधलं चाटूला आयुष्य झिजून जाते, परंतु खिरीचं गोडी त्याला कळत. लिंगायताच्या पोटी आम्ही जन्म घेतो, लिंगाचं महत्वच मरेपर्यंत कळत. म्हणजे कळत नाही म्हणूनच बाजूला लक्षात आले ते. म्हणजे आजपासून आम्हाला गोड कळणार आहे म्हणून टाळी वाजलेत. गोड कळाला म्हणून टाळी वाजले. लक्षात आलं का? तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो. फार सुंदर. तुम्ही नागापूर परळी जवळ आहे, आम्ही गेलो होतो. फार पुरातन एक व्यवस्था त्या ठिकाणी मी पाहिलं. नागनाथ मंदिर, नागापूर नागनाथ मंदिर तर फेमस आहे. परळीहून 10-15 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही गेलो होतो एक 8-10 वर्षापूर्वी. तर
त्यांना पाहिल्याबरोबर एक प्रकारचे आनंद आम्हाला सुद्धा या ठिकाणी भरून आला. आणि जायचा वेळ असून सुद्धा माऊलीच्या 2 गोष्टी श्रवण करून आणि उद्या सकाळी अजून पूजाला येणार आहे असं आपल्याला लक्षात आलं. तर सकाळी सर्वांनी या ठिकाणी येऊन पूजेमध्ये आनंद लुटा एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 4 प्रांताच्या भक्त या ठिकाणी विजिट दिलेले आहे. उद्या सर्वांनी मिळून या ठिकाणी पूजा करूया. सांब जय नम पार्वते हर 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 Jaya Jaya